हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. आपली भारतीय प्राचीन संस्कृती आणि परंपरा याची थोरवी ही प्रत्येकाला माहिती आहे. मित्रांनो, फक्त 9 ओळींमध्ये महाभारताचं सार आपण समजून घेऊया. तुम्ही जर का हिंदू असाल किंवा इतर कोणत्याही धर्माचे असाल, स्त्री असाल, पुरुष असाल, गरीब श्रीमंत, तुम्ही या देशात असाल किंवा परदेशात असाल, तरी थोडक्यात जर माणूस असाल तर ह्या महाभारतातल्या 9 मौल्यवान गोष्टी, 9 मोती आपण समजून घेऊया. पहिली, जर तुम्ही तुमच्या मुलांच्या अवास्तव मागण्या आणि इच्छांवर वेळीच ताबा ठेवला नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्यात असहाय्य व्हाल. गौरव. दुसरी गोष्ट, तुम्ही कितीही बलवान असाल तरी तुम्ही अधर्माला पाठिंबा दिलात तर तुमचं सामर्थ्य, शस्त्रे, कौशल्ये आणि आशीर्वाद हे सर्व निरुपयोगी होतील. कर्ण. तिसरं, तुमच्या मुलांना इतकं महत्वाकांक्षी बनवू नका की ते त्यांच्या ज्ञानाचा गैरवापर करून संपूर्ण विनाश घडवून आणतील. अश्वत्थामा. चौथं, अशी कुठलीच वचने देऊ नका की तुम्हाला अधर्मींना शरण जावं लागेल. भीष्म पितामह. पाचवं, संपत्ती, सत्ता, अधिकार याचा गैरवापर आणि चुकीच्या लोकांचं समर्थन हे शेवटी संपूर्ण विनाशाकडे नेत असतं. दुर्योधन. सहावं, सत्तेचा लगाम हा कधीही आंधळ्या व्यक्तीकडे सोपवू नका. म्हणजे जो स्वार्थ, संपत्ती, गर्व, ज्ञान, आसक्ती किंवा वासनेनं आंधळा असेल, कारण तो तुम्हाला फक्त विनाशाकडेच घेऊन जाईल. धृतराष्ट्र. सातवं, ज्ञानासोबत शहाणपण असेल तर तुमचा विजय नक्कीच होईल. धनुर्धारी अर्जुन. आठवं, कुठल्याही बाबतीतची फसवणूक ही तुम्हाला सर्वच बाबतीत यशाकडे नेणार नाही. शकुनी मामा. आणि 9वं, जर तुम्ही नैतिकता, नीतिमत्ता आणि कर्तव्य हे यशस्वीपणे जपलं तर जगातील कोणतीही शक्ती तुमचं नुकसान करू शकणार नाही. युधिष्ठिर. हे 9 विचारमोती सतत आपल्या स्मरणात ठेवा. सर्वे भवतु सुखिनः, सर्वे संतु निरामयः. यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. आनंदी कट्टा रेडिओ जयंत वरून. तोपर्यंत मात्र आनंदी रहा.